मित्रांनो नमस्कार. मनोगतमध्ये आपले मनापासून स्वागत. मित्रांनो, जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन काय असतं आणि या आंदोलनाने केंद्रातील महाकाय अशा सत्तेला जमिनीवर आणण्याचं काम केलं आणि जनमताचा रेटा किती प्रभावी असू शकतो हे गेल्या काही दिवसांपूर्वी आपण सर्वांनी पाहिलं. आणि या जनमताच्या रेट्यामुळे सरकारचा मूड देखील बदलू शकतो हे दिल्लीतील जंतर मंतरवरच्या आंदोलनाने दाखवून दिलं आणि अखेर केंद्र सरकारला या ठिकाणी झुकावं लागलं. अगदी अशीच काहीशी परिस्थिती नाशिक पुणे रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात उद्भवण्याची स्थिती नाशिक अहिल्यानगर पुणे जिल्ह्यात झालेली अलीकडे दिसून येते. खोडद येथील खगोलशास्त्रीय दुर्बिणीचे कारण देऊन नाशिक पुणे रेल्वेचा मूळ मार्ग बदलल्याने या प्रश्नावर नाशिक, सिन्नर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिक आक्रमक झाले. आमदार सत्यजित तांबे, आमदार सीमाताई हिरे, खासदार पराग वाजे, मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासन स्तरावर प्रयत्न करून देखील अखेर तोडगा न निघाल्याने सिन्नर येथील समृद्धी महामार्गावर काल चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. समृद्धी महामार्ग काल रोखण्यात आला. मुळात नाशिक, सिन्नर व संगमनेरच्या लोकांसाठी हा रेल्वे प्रकल्प केवळ प्रवासाची सुविधा नव्हती, तर त्यांच्या मनात आपल्या भागातही विकासाच्या नकाशावर स्थान मिळणार या भावनेशी नाशिक पुणे सरळ रेल्वे महामार्गाचा प्रश्न हा हजारो नव्हे लाखो लोकांच्या जीवनाशी हा जोडलेला देखील होता. त्यामुळे राजकीय पक्षांचे जोडे आणि राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून काल सिन्नर येथील गोरेवाडी फाट्यावर चक्काजाम आंदोलन समृद्धी महामार्गावर करताना दिसले. लोकशाहीचा निर्णय हे केवळ बंद खोलीत किंवा कागदाच्या रेषेने बदलले जाऊ शकतात, पण त्याचा परिणाम हा हजारो कुटुंबियांच्या आयुष्यावर होत असतो. काल हजारो लोक जेव्हा सिन्नर तालुक्यातील गोरेवाडी फाट्यावरील समृद्धी महामार्गावर उतरून चक्काजाम आंदोलन करताना दिसत होते, त्याचा अर्थ सरळ सरळ अगदी स्पष्ट होता. हे आंदोलन म्हणजे सिन्नर, नाशिक आणि संगमनेर या तालुक्याच्या स्वाभिमानाचा आणि अस्तित्वाचा लढा होता. तो अतिशय स्पष्टपणाने त्याचं प्रतिबिंब हे रस्त्यावर उमटून आलं. आणि विशेष म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक या सुवर्ण त्रिकोणातील म्हणजे गोल्डन ट्रँगलमधील व्यापार आणि शैक्षणिक केंद्रांना जोडणारा तो आर्थिक कॉरिडॉर हा नाशिक पुणे रेल्वेच्या महामार्गातून हा बघितला जात होता. साधारणतः गेल्या 40 वर्षांपासून नाशिक पुणे रेल्वेची ही मागणी होती, ती सातत्याने मागच्या काळात कुठल्या ना कुठल्या कारणाने प्रलंबित राहिलेली होती. तिची वाट गेल्या कित्येक दशकांपासून 3 जिल्ह्यातील जनता ही चातकाप्रमाणे पाहत होती. या भागातील जनतेने आपल्या जमिनी उदार अंतकरणाने शासनाला दिल्या. जमिनीचं अधिग्रहण देखील झालं. सरकारने 600 ते 650 कोटी रुपये यासाठी शेतकऱ्यांना मोबदला म्हणून दिला गेल्याचं या ठिकाणी सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात जेव्हा रेल्वे प्रकल्प साकारणार तेव्हा मात्र हा प्रकल्प काढून घेऊन तेथील नागरिकांना प्रवाहाच्या बाहेर ढकलण्याचा द्रोह शासनाने केला. तो कृतज्ञपणा हा मात्र रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केल्याचं या ठिकाणी मानलं जातं. परंतु रेल्वे मंत्री वैष्णव यांनी GMRTचं तांत्रिक कारण देत अचानक बदलल्याने हा मूळ मार्ग फक्त त्यांनी नकाशावर बदललेला नव्हता, तर हा मार्ग बदलून त्यांनी या भागातील लाखो लोकांच्या विश्वासाला दिलेला तो धक्का होता. लाखो लोकांच्या विश्वासाला दिलेला तो तडा होता. ज्या GMRTच्या तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करून मुळात मंजूर झालेला रेल्वे मार्ग बदलण्यात आला, ते कारण अतिशय फसवं असल्याचा आरोप आमदार सत्यजित तांबे यांनी काल चक्काजाम आंदोलनानंतर सिन्नर येथे केला. ज्या GMRTचं कारण दिलं जातं त्या GMRTकडे याबाबत कोणतीही माहिती मागितली नसल्याची माहिती अधिकारात हे सांगण्यात आलं, असा दावा हा सत्यजित तांबे यांनी त्या आंदोलनानंतर सिन्नर येथे केला. त्यामुळे हा प्रकल्प केवळ वळवताना राजकीय हेतू समोर ठेवून हा वळवण्यात आल्याचं चर्चा या ठिकाणी मात्र सातत्याने झडत आहेत. मुळात एकूणच काय की रेल्वे मंत्र्यांनी रेल्वेचे रूळ बदलण्याचा प्रयत्न केला. रेल्वेचे रूळ ह्या केवळ लोखंडाच्या पट्ट्या नसतात,
तर त्या भागातील विकासाची ती रक्तवाहिनी असती, त्या भागातील विकासाची ती धमनी देखील असती. त्या रुळावरून फक्त गाड्या धावत नाहीत, तर त्या रुळावरून असंख्य लोकांची स्वप्न धावतात. त्या रुळावरून असंख्य विद्यार्थ्यांचे रोजगार धावतात. शेकडो नव्हे हजारो लोकांचं भवितव्य आणि भविष्य आणि त्याचबरोबर त्या असलेल्या प्रदेशाचं भविष्य आणि भवितव्य त्या लोखंडी रुळांच्या पट्ट्यावरून धावत असतात. त्यामुळे नाशिक पुणे सरळ महामार्ग प्रकल्प हा जरी रेल्वे मंत्र्यांनी कागदावर बदलला असला तरी लाखो लोकांच्या मनात नाशिक पुणे संगमनेर हाच मूळ मार्ग मंजूर असल्याचा प्रकल्प त्यांच्या मनामध्ये वसत आहेत. सरकारने मात्र तो पूर्वीच्या प्रमाणेच ठेवावा अशीच येथील लाखो लोकांची जनभावना ही काल स्पष्टपणाने रस्त्यावर दिसून आली. सरकारने निदान या लोकभावनेशी कुठलाही द्रोह करू नयेत. सरकारने बदललेला निर्णय उद्या सरकार बदलण्याचं निमित्त ठरू शकतं. कारण काळाच्या उदरामध्ये काय घडू शकतं याचा कुठलाही थांगपत्ता आज देता येऊ शकत नाहीत. मुळात केंद्र सरकारबद्दल आणि केंद्र सरकारच्या एकूण कार्यशैलीबद्दल कॉकरोच जनता पार्टीने जे आंदोलन देशभरामध्ये उभं केलेलं आहे, त्यामुळे केंद्र सरकारच्या भूमिकेबद्दल आणि केंद्र सरकारच्या एकूणच कार्यशैलीबद्दल संपूर्ण देशभरामध्ये उद्रेक निर्माण झाल्याचं आपण अलीकडच्या काळात पाहिलं. नाशिक पुणे रेल्वे महामार्ग हा पूर्वीच्या प्रमाणेच ठेवावा याबाबत नाशिक सिन्नर संगमनेर या भागातील लोकभावना या अतिशय तीव्र झालेल्या आहेत. त्यांच्या संयमाची परीक्षा ही केंद्र सरकारने पाहू नयेत. सरकारने बदललेला निर्णय हा उद्या पुन्हा एकदा सरकार बदलण्याचं निमित्त ठरू शकतं. हे पुन्हा या ठिकाणी अधोरेखित करावंसं वाटतं. नाशिक संगमनेर आणि सिन्नर या भागातील तुम्ही असाल तर याबाबत निश्चितपणाने कमेंट करा, जेणेकरून सरकारपर्यंत या लोकभावना या जनभावना या पोहोचल्या गेल्या पाहिजेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करून तो मात्र पुढे पाठवायला विसरू नका. तूर्तास एवढेच. नमस्कार.